हॅलो. हॅलो. गुड इव्हनिंग मॅम. विदर्भ आयस अकॅडमीमधून बोलत आहे, अमरावतीवरून. हा बोला. क्रांती मॅम बोलताय ना? हो मॅम, जो 2023 चा रिझल्ट लागलेला आहे हो राज्यसभेचा, त्यामध्ये सिलेक्शन झालं आहे का तुमचं? हो माझं सिलेक्शन झालं. खूप खूप अभिनंदन मॅम, विदर्भ आयस अकॅडमी तर्फे. हो हो थँक्यू. मॅम, पोस्ट कुठले आहे तुमचे? माझे शिक्षण अधिकारी. शिक्षण अधिकारी का? हो. माझा एक मेसेज असेल का सागर सरांना? कुठला अ, मॅडम? हा सागर सरांना म्हणजे मला थँक्यू म्हणायचं होतं. त्यांच्यामुळे खूप हेल्प झाली माझी. बोलायचं आहे का? हो बोलायचं काय? ठीक ठीक आहे, विचारून पाहते मी सरांना. हो ठीक आहे विचारून बघा. चालेल. हो. हा, नमस्कार क्रांती. हा, नमस्कार सर. अभिनंदन तुमचं शिक्षणात. धन्यवाद सर. सर तुम्हाला खूप थँक्यू माझ्याकडून. ऍक्च्युली लॉकडाऊन नंतर ना मी 20च्या प्रिलिम्सच्या आधी मला तुमचा व्हिडिओ सापडला युट्यूबवर अचानक, लॉजिक लावून पेपर कसं सोडवायचे. आणि सर त्या 2 व्हिडिओवर माझी प्रिलिम्स निघली होती 20ची. त्यानंतर युट्यूबवर कंटिन्यू तुमचे व्हिडिओ, म्हणजे मोटिवेशन. तुमचा एक व्हिडिओ मी 10दा तरी बघत असेल सर पेपरच्या आधी. अरे वा वा वा. हो. आणि सर तुमची बॅच पण मी इतिहासची बॅच केलेली आहे, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. अरे वा वा. हो. आणि सर कंटिन्यू युट्यूबचे व्हिडिओ, आणि मी खूप म्हणजे माझ्यानंतर मी 50 मुलांना तरी तुमचे व्हिडिओ रिकमेंड केले. मला जर गायडन्स साठी फोन आला ना तर मी पहिले सांगते सागर सरांचे व्हिडिओ बघा युट्यूबवरचे. खूप खूप धन्यवाद. म्हणजे तुम्ही हे जे अप्रिशिएशन केलं आता, सो यामुळे हो. कसं होतंय, आणखी कार्य करण्यासाठी मोटिवेशन मिळते की नाही. अनालिसिस थेट मुलांना द्यायचं बाबा, जेणेकरून एक्झामला त्यांना थेट फायदा झाला पाहिजे. सर ऍक्च्युली खरं मला असं मनापासून म्हणते की मला असं माझ्या द्रोणाचार्यांना बोलल्यासारखं वाटतंय आज. अरे बापरे. तुमच्याकडे श्रेया मॅम शिकवतात ना सोशिओलॉजीला, हो. त्यांची लहान बहीण माझी मैत्रीण आहे. तर मी तिला खूपदा रिक्वेस्ट केली की मला एकदा सागर सरांशी बोलायचंय म्हणून याच्या आधी. खूपदा रिक्वेस्ट केली तर ती बोलली अगं सर थोडे बिझी असतात, काम असतं वगैरे. पण सर मला आज म्हणजे तिकडून स्वतःहून मला फोन आला, म्हणजे असं चीज झालं सर आज. बहुत खरंच धन्यवाद. सर खूप खूप धन्यवाद. म्हणजे शिकवणच नाही, तुमची प्रत्येक गोष्ट, तुमचं विचार तुम्ही सांगतात ना एक्झाम मध्ये, आणि असं तुमचं लेक्चर असं वाटतं की पूर्ण मेंदूमध्ये तो टॉपिक घुसलाय. खूप तळमळीने जीव तोडून शिकवतात सर तुम्ही. तुमच्यासारखा पहिला शिक्षक आहे माझा, जो मला इतका म्हणजे कधी भेटले नाही, बघितले नाही, तरी पण खूप आदर आहे सर तुमच्यासाठी मनात. खूप खूप धन्यवाद आहो. सर रिझल्ट बघून पण मला इतका आनंद नसेल झाला जितका तुम्हाला बोलून होतं. मी खूपदा म्हणले सर की मी पहिले माझा रिझल्ट आला ना मी अमरावतीला जाणार सागर सरांना भेटायला. खूप लोकांना म्हटले होते. यस 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 यस. चला, चांगलं आहे. हो खूप येईल खूप सर. अभिनंदन मनापासून, आणि थँक्यू. खूप खूप कौतुक पण. हो सर आणि तुम्ही थँक्यू. कुठून बोलतायत बाळा? सर मी संभाजीनगर ला राहते प्रॉपर. ओके. हो सर. मराठवाड्या सारख्या भागात एवढं गायडन्स नाही सर, आणि पुण्याला जायला प्रत्येकाला जमत नाही. आणि म्हणजे माहित नसतं सर बऱ्यापैकी गोष्टी, जे म्हणजे एक्स्ट्रा पुस्तका व्यतिरिक्त, ते तुमच्या व्हिडिओतूनच कळलं सर आम्हाला. म्हणजे मी ज्यांना रिकमेंड करायचे ना सर, तुमचे ग्रामीण भागातूनच येतो आम्ही, तर मी सांगायचे मुलींना स्पेशली की सरांचे व्हिडिओ बघा कंबाईनचे. ऍपवरचा 3 तासाचा व्हिडिओ बघा सांगायचे मी स्पेशली. कोणी विचारलं तर मुली मला म्हणायच्या की तू देवासारखी आली ना, मला तो व्हिडिओ दाखवला म्हणून आमची प्री निघली. अरे बापरे, अरे बापरे. आणि सर ती मुलगी म्हणजे तिला ना लग्नासाठी खूप प्रेशर होतं, तर त्या मुलीने व्हिडिओ बघितला, तिचं प्री झाली, आणि ती टॅक्स असिस्टंट झाली. आता महाराष्ट्रात पहिली आली होती ती मुलींमध्ये. अरे बापरे, याला तर क्रांती हो. म्हणावं लागेल. म्हणजे मग लेकरांचं एवढं भलं होतं त्या माध्यमातून. नाही सर, खरंच म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत असं पोहोचता येत नाही, तुम्हाला सांगायला, अप्रिशिएट करायला. कमेंट्स करतो सर आम्ही, पण असं भरभरून त्याच्यावर नाही बोलता येत. येस. माझ्या हो अंगावर काटा येतोय तुम्ही सांगितलं ना टॅक्स सिस्टम. हो. नाही हो सर, खरं तिला म्हणजे अक्षरशः लग्नासाठी ओढून नेत होते की तू लग्न कर आता म्हणून. पण ती अशी जिद्द होती तिची, आणि तिने प्रिलिम्सच्या आधी तुमचे कंबाईनचे व्हिडिओ पाहिले होते, आणि तिने मला कंबाईनच्या एक्झाम नंतर फोन केला की तू ना देवासारखी धावून आलीस आणि मला सागर सरांचे व्हिडिओ पाठवलेस म्हणे. अरे वा वा वा. आणि तुम्ही प्रॉपर संभाजीनगर मध्येच राहता की आजूबाजूला तालुक्यात, खेड्यामध्ये? तर ती लातूरची, मी प्रॉपर संभाजीनगरला राहते. बरं बरं. हो. संभाजीनगर मध्ये कुठे राहता?
सर N6 सिडकोला राहते. बरं, सिडकोला राहता. हो पण सर प्राथमिक शिक्षण माझं जिल्हा परिषद मध्ये झालेलं आहे आणि संभाजीनगरला पण साध्या शाळेत होते मी खूप. आणि काहीच अवेअरनेस नव्हता MPSCचा एवढा आणि घरून पण करत होता स्टार्टिंगला. पण करायचं आणि प्रिलिम्स कसं कोरोनानंतर थोडी पोस्टपोन वगैरे झाली आणि मार्च मध्ये माझा पेपर होता ना 21 मार्चला पहिला प्रिलिम्स माझा 20च्या. तेव्हा मी जवळपास 15-16 मार्चला तुमचे व्हिडिओ पाहिले होते सर. आणि म्हटलं असं सोडवायचा पेपर म्हणून मी आधी प्रॅक्टिसही नाही केली, जाऊन मी तसा सोडून आले आणि म्हणजे एकदम अनपेक्षित. आणि त्याच्यानंतर मी सपाट तुमचे व्हिडिओ आले का पहिला व्ह्यू माझाच असेल सर. बेल आयकॉन सगळं म्हणजे तर आज खरंच खूप छान वाटतंय तुम्हाला बोलून. कुठल्या पदासाठी निवड झाली तुमची? सर शिक्षण अधिकारी म्हणून झालीये मी. म्हणजे उपशिक्षण अधिकारी की शिक्षण अधिकारी? नाही शिक्षण अधिकारी गट मध्ये. क्लास 1 झाल्यात का रे? हो क्लास 1 झाले आणि सर SC फिमेल सेकंड आली मी. अरे बापरे. तेच पहिले बघा सर प्रिलिम्स निघली माझी तुमच्यामुळे. त्यानंतर मग मेन्सला पण तुमचे क्लास लावले होते मी पॉलिटी इतिहास वगैरेचे आणि मग नंतर तिन्ही पण इंटरव्ह्यू दिले पण पहिल्या 2 मध्ये इंटरव्ह्यू मध्ये झालं नाही सर माझं. मग नंतर मग तिसऱ्या वेळेस इंटरव्ह्यू दिला मग त्यात झालं माझं. अरे वा वा. बाबा तुमचे? सर वडील शिक्षक आहेत माझे आणि आई पण सर सेम आपलं बॅकग्राऊंड सेमच आहे. वाटला माझे शिक्षक आहे. हो तेच मला माहिती आहे सर. मी असं खूप रिलेट करायचे की सरांचं आपलं बॅकग्राऊंड सेम आहे आणि सर विचार पण तुमचे आणि तुमचा लोकमान्य टिळकांचा व्हिडिओ आहे ना ते मला खूप मी ते 4 व्हिडिओ आहेत ते जवळपास मी सगळे 2च्या स्पीडने नेहमी ऐकायचे मी ते. म्हणजे असं कधी असं तणाव थकवा आला ना तर मी तुमचे व्हिडिओज ऐकायचे सर. बाकी काहीच मोटिवेशन नव्हतं माझ्यासाठी. बहुत बढिया. नेहमी त्या सुभेदारीला जायचो. माझ्या 4ही मुलाखती जे सुभेदारीला झालेल्या आहेत. हो सर सेम माझ्या पण ह्या वेळेसची सुभेदारीला होती आणि पहिल्या 2ला मला एवढं चांगलं मार्गदर्शन म्हणजे नव्हतं तर मला 45-48 आले होते इंटरव्ह्यू आणि मग यावेळेस थोडेसे मी इम्प्रुव्हमेंट केली आणि मला 67 मार्क्स आले सर. अरे बापरे. हो थोडे माझं म्हणजे होऊ शकलं नाही पण तुमच्या विद्यार्थ्यांच्या रूपाने जेव्हा होते ना सिलेक्शन माझ्या अंगावर काटा येतो. नाही सर तुमचं झालं नाही पण तुमच्यामुळे मागं खूप जणांचं झालं खूप म्हणजे मला छान वाटतंय. मी माझ्या बाबांना पण पाठवेल म्हणजे की किती फायदा होतोय विद्यार्थी. हो खरं नाही नक्की पाठवा. आणि तुमचा सर तो Instagram वरती व्हिडिओ आला होता सर लायब्ररीचा त्यात पण बाबासाहेबांचा फोटो ठेवला तर तेव्हा तो फोटो बघून असा काटा आला सर अंगावरती. म्हणजे इतक्या लायब्ररी आहेत पण तिथं बाबासाहेबांचा फोटो नाहीये. नाही सर्व त्यांचंच आहे ना. सर्व त्यांचंच आहे. त्यांचीच आपल्याला बाबासाहेबांमुळे मिळालेलं. बरोबर आहे. आणि सर तुमच्या बाळाचा फोटो पाहिला मी त्यात. मग मी तिला विचारलं की सागर सरांना बाळ झालं का? हो तिने सांगितलं मला नाव पण सांगितलं की राघव नाव ठेवलंय म्हणून. येस. हो एवढं सर म्हणजे खूप अशी तळमळीने असं की तुम्ही म्हणजे असं खूप द्रोणाचार्यच खरं सर. खूप धन्यवाद तुमचे. मला आणखी म्हणजे कार्य करण्यासाठी लेकरांसाठी खूप हे मिळेल. क्लास 1 पद मिळवणं त्याला गवसणी घालणं सोपी गोष्ट नाही आहे. मी ते त्यात संभाजीनगरच्या आहात तुम्ही खूप वर्ष राहिलेलो आहे. म्हणजे ज्या भागामध्ये मी राहिलेलो आहे तिथून तुम्ही झाल्या मला फार कौतुक वाटते. म्हणजे शब्दात मी व्यक्त करू शकत नाहीये. मला पण सर खूप म्हणजे खूप माझा निकालाचा पण मला एवढा आनंद झाला नव्हता. मी खूप असा प्रयत्न केले मागे. एकदा अकॅडमीत पण फोन लावला की सागर सरांशी बोलणं होईल का पण ठीक आहे सर एवढं म्हणजे निकालात आहे फळ भेटलं की तुम्हाला बोलता आलं. येस डेफिनेटली चालेल. हो मी येते सर अकॅडमी मध्ये एकदा भेटायला. अमरावती म्हणजे आता कसं झालं समृद्धी महामार्ग झाल्यामुळं मी तिकडे जर आलो संभाजीनगरला तर मी नक्की भेट देईल तुम्हाला. हो चालेल नक्की सर. तिकडे येणं झालं बरोबर तर पण नक्की भेट द्या. एक 3-4 तासात तुम्ही अमरावतीमध्ये पोहोचून जाता हार्डली. हो बरोबर. तुम्हाला हेल्प करेल. जर आम्ही सत्कार समारंभ जेव्हा ठेवतो तेव्हा तुम्हाला एकदम म्हणजे एकदम ग्रँड तुम्हाला इन्व्हिटेशन त्या ठिकाणी पाठवल्या जाईल. हो चालेल सर नक्की येईल सर मी. थँक्यू सो मच सर. सगळ्यांकडून जेवढ्यांना हेल्प झाली त्या सगळ्यांकडून. वेलकम बाळा वेलकम. ओके थँक्यू. ठीक आहे सर. हो.